ताईसाहेब, चहा आणू? मग दूध आणून देऊ? मग काय आणू? काहीच न ग, तू गप बस बरं जरा. ताईसाहेब, जाऊ दे की, एवढं मनाला लावून घेऊ नका. अहो, मास्तरीनं आणि रानादाची दिलजमाई होणं ह्यात काही नवीन आहे व्हय? आणि काय मस्तच होत आलंय. अगं पण हाता तोंडाशी आलेला घास निसटला, त्याचं काय? हे बी कायमच होत आले तुमच्या बाबतीत. म्हणजे लई बी विचार करू नका. तुम्ही का नाही तुमच्या सासूबाईंकडे लक्ष द्या. अगं ढेकायचं सासूबाई, आम्ही एक समजायला गंडवायलोय आणि समधी गंडायली. ते नव्ह, ते सासूबाईंची आयडिया तुमच्या डोसक्यात कशी काय आली? डोसक्यात फॉल्ट नसला की येत्यात असल्या भारी भारी आयडिया. काय अजून जागे? काय झालं? झोपी ना वय? थांब, तुझं डोसकं चिपून देतो मी. सरक माग. काय? सरक माग. थांब. झोप. खरं का काय? होय की खरंच, झोप झोप झोप. भाऊ हळू. सूरज, नाही म्हणजे हे असं डोकं दाबल्याने झोप येत असत्या पहिल्यांदाच ऐकायलोय आम्ही तर. अगं डोकं चिपलं की बरं वाटतं, बरं वाटलं की झोप लागते. मग असं तुला सांगतो, बारका असताना मला झोप यायची नाही की रातच्याला. मग मी रानादाची गोधडी घेचायची. रानादाकडं आईच्या लाल साडीची गोधडी होती, लय भारी होती बघ. ही अशी गोधडी घेतली की लगेच झोप लागायची. मग हळूहळू आम्ही मोठं होत गेलो आणि ती गोधडी पुरेनाशी झाली. सूरज, आता ती गोधडी कुठे आहे? असं कुठेतरी कुणास ठाऊक. सासूबाईंसाठी ठोकळा काही बी करल. मास्तरनीची आणि ठोकळ्याची दिलजमाई झाल्या काय? मग आता ठोकळ्याची आजची रात्र जागवायची. आम्हासनी ती लाल गोधडी पाहिजे म्हणजे पाहिजे. सॉरी. हे असं असतं का? सॉरी. माझं असं असते बघा. बरं, पण का सॉरी? ते मी तुमच्यावर डाऊट खाल्ला, चिडलो, भांडलो, लई काय काय बोललो. तुम्हाला मळ्यात बी एकटं सोडून आलो. माझं लई चुकलं म्हणून सॉरी. आता हे सगळं विसरून जा. तुम्ही विसरला काय? हो, नवरा बायकोच्या नात्यात दुरावा आणणारी प्रत्येक गोष्ट मी पटकन विसरते. भारी आहे की तुमचा इस्रायल स्वभाव. माझा बी सेम टू सेम तुमच्यासारखाच आहे बघा. वय पण आता आपण दोघांनी मिळून तोल बदलून दावायचा बघा. तुम्हाला समजलंय, प्रयत्न महत्वाचे असते. बेस्ट. मग करूया ना हो प्रयत्न.
कोण आहे? राणा भाऊजी. वहिनी. भाऊजी. वहिनी आलो आलो. या की वहिनी. राणा भाऊजी. डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही वहिनी, बोला की. एक मदत पाहिजे होती. बोला की. ते सासूबाईंची लाल साडीची गोधडी आहे का नाही? हा. तर आम्हाला ती पांघराया पाहिजे होती हो. आता गोदाकांना आत्ता उठवणं म्हणजे बरं वाटत नाही, आणि आमचं हे बी झोपल्यात, पण ते तर काय उठायचंच नाही. तुम्ही जरा शोधून आणून देतासा काय? आम्हाला लई पांघरावी वाटायला. आलं ध्यानात, देतो आणून. जाऊबाई, तुम्हाला चालेल ना? हो चालेल ना. राणा भाऊजी हुडकून द्या. होय. पटाक दिसी गोदडी ओळखून वहिनीच देतो. लगेच येतो. हा. काय रे राणा, ह्या वेळेला काय हुडकतोयस? नाही काय नाही. गोदक का? ती आईच्या लाल रंगाच्या साडीची गोदडी कुठे आहे? आता तिचं काय अचानक? ती पाहिजे, तू सांग की. आता ती कुठं ठेवल्या हुडकाय पाहिजे. तुझा मी सकाळच्याला हुडकून देते. अगं नाही नाही, ती आताच पाहिजे. अरे राणा, म्हणलं ना सकाळच्याला हुडकून देते म्हणून. तुझा झोप जा बरं. बरं ठीक आहे. गोदक का, तू झोप. मी बघतो सतपणी मिळते का ते. हा. अरे तू झोप, मी बघतो. अरे देवा पांडुरंगा. ठोका समधीकडे हुडकत बसला असेल. हुडकू दे रातभर.
वहिनी वहिनी हा राणा भाऊजी. ठीक आहे गोदडी एकदाची सापडली बघा घ्या. अरे वा. हे लई चांगलं काम केलं बघा तुम्ही. आता आम्हाला ती चांगली झोप येईल. बरं काळजी घ्या. आम्ही बरोबर काळजी घ्यायलोय रे ठोकळ्या. काल वहिनीसनी गोदडी उडकून देण्यात लई वेळ गेला. परत येसवर अंजलीबाई झोपून गेल्या. अंजलीबाई माझ्यावर भडकून मजी झाली. का असं खायला लय भारी वाटतंय. इकडं मोठा बी झालोय म्हणतोयस, भरव बी म्हणतोयस. मोठं झाल्यावर भरव म्हणायचं नसतंय. का राणा दादा माऊ भरवताय की कबा कबा तो कुठं बारकाय. अरे तुझा रानादा रुसतोय फुगतोय म्हणून माऊ त्याला भरवतीया. मग आता मी बघून गोदक का अंजलीबाई कुठे ग? का खोलीत नाही? नाही ना व. मग काय माहित नाही बाबा. तिथं खाली तर नाही आली. मग कुठे गेला असते? आता तुला माहित, तूच भांडतोयस तिच्या संग. रागानं कुठं गेली नसेल ना? असं कसं जातील? सॉरी म्हणलं की त्यातले मी. आधी चुकायचं आणि मग चुकलो म्हणायचं. काय उपयोग त्याचा? रुसून कुठं गेली नसेल ना? असं कसं रुसून चालेल? राणादा मावाली की तू तिला जेवण भरव. मग रुसवा जातोय बघ. माव कसं तुला भरवते तसं. गोदक का तू गेला असते का? अरे पंचायत हापिसात गेल्या. एवढं लवकर? होय, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणली. बरं ठीक आहे मी जाऊन येतो. अरे तू कुठं निघालास? ते अंजलीबाईंकडे माझं अर्जंट काम आहे. अरे असं पारुशाने जाऊ नकस तिकडं. अगं नाही का अर्जंट काम आहे माझं. आलो तू. माग फिर. आधी आंघोळ करून घे, आवरून घे, न्यारी कर आणि मग जा. लाडूचं शिक जरा. आंघोळ केल्याशिवाय दिस सुरू होत नाही त्याचा.
मी हुशार ना ग गोदाका. शिकव जरा तुझ्या रानादाला. जा आंघोळ कर आधी, आवरून घ्या आणि मग जा. येऊ काय अंघोळ घालायला? लय छान आहेस का? धर. सॉरी, मला यायला उशीर झाला. असू दे. अहो आम्ही दोघे तर आलोय, अजून सगळी कुठं आल्यात आणि गडी माणसं काय सगळं आवरून निवांत येत. बरं. ते नव अहो काय झालंय काय, तुमचा चेहरा का असा झोप झालेला नाही वाटते. हो ना, फार उशिरापर्यंत जागरण झालं. का हो? राणाजींच्या मनात एखादी गोष्ट आली की आली, सुट्टीच नाही. म्हणजे नवा सवंगडी आणायची तयारी सुरू आहे वाटते. नाही नाही, तसं नाही. मग कसं आहे, वहिनी साहेबांच्या पोराबरोबर खेळायला पाहिजेच की कोणतरी. नाही तसं नाही, दुसरं काम होतं. अंजली ताई, लय जागरण करत जाऊ नका सर. अहो जागरणानं पित्त उसळतं आणि पित्त उसळल्यावर हे बाई गप बस आता, तुझं मेडिकल सेंटर बंद कर. काय नाही हो, होऊ दे जागरण. एक लाडू हाईच, आता लवकरात लवकर दुसरा बारका लाडू आला पाहिजे बघा. सांगा तसं रानादाला. अंजली ताई, बाकी काय बी म्हणा, राणा भाऊजी लय भारी आहेत. होय, आमचं रानादा जगात भारी आहे. नाहीतर आमचं नवरं बायको जित्ती हाय का मिली आहे हे बी माहिती नसतंय त्यासनी. अंजली ताई, राणा भाऊजींचं लय जीव आहे तुमचं. आणि नवरा बायकोची जोडी कशी असावी तर तुमच्यासारखी. नाहीतर आमचं हे कसं आहे बघताय ना. अहो घरात आम्ही इनमिन दोघच, पण तरी बी माझ्याशी बोलत नाही. गावात तीच बोंब असते. एक तर घरातल्यामुळं खाजगी टाइम गावत नाही. आणि घरात नवरा बायको जरी असले तरी नवऱ्याला काही अक्कल नाही. हे असं आहे बघा सगळं. अंजली ताई, अहो माया म्हणून काही नाही. पण अंजली ताई, तुम्ही लय नशीबवान आहेसा. मग एवढा चांगला नवरा मिळालाय, मग नशिबानच की. अंजलीबाई, बघा 1 मिनिट चैन पडला नाही गड्याला. काय झालं? अहो काय नाही, तुमचा अंजली वहिनीवर केवढा जीव आहे ते सांगत होतो. तेवढ्यात तुम्ही आला का? अहो काय काम होतं? होय, ते एक जरा बोलायचं होतं. अहो पण मग एवढा वेळ घरातच होते ना मी, तेव्हा नाही का बोलायचं? हे ऑफिस आहे, काम करायला आली मी. अहो बोला हो, एवढं मायेनं आल्या तर 4 शब्द बोलायला काय गेलं. नाहीतर काय, आमचं हे घरात असून बी माझ्या संग बोलत नाही. हा, काय बोलायचं? बाहेर ये. आपण नंतर बोलू. हो, ऐका की. ऐका मी सांगते, तुम्ही आधी मयात जा, मी इथे काम करते. तुम्ही म्हणा. काय राहणार आज सकाळ सकाळी तिकडे? होय. मला वाटते रानात आणि पंचायत ऑफिस जॉईन करावं. बघावं तो इथेच घुटमळत असतात. हा? आता वहिनी आहेत म्हणून चला चला, आपण कामाला सुरुवात करूया. चला नंतर चला बोलते, चला. मयात जा. चला. ही रामदा